आज 5 ऑगस्ट श्रावण मासारंभ होत आहे। देवांचे देव महादेवाला हा महिना समर्पित आहे। शिवपूजेसाठी श्रावण मास सर्वोत्तम आणि श्रेष्ठ मानला जातो। श्रावणात देवांचे देव महादेव यांची विधिवत पूजा केली जाते। मान्यतेनुसार श्रावणात महादेव आणि माता पार्वती पृथ्वीवर वास करतात। या काळात शिवपार्वतीची विधिवत पूजा केल्यास भक्तांवर विशेष कृपा होते। श्रावणात पूजेला इतके महत्त्व आहे तितकेच महत्त्व श्रावण सोमवार व्रतकथेला आहे। चला तर जाणून घेऊया श्रावण सोमवारची व्रतकथा। पौराणिक कथेनुसार एका शहरात खूप श्रीमंत सावकार राहत होता, मात्र त्याला संतान नव्हते। मूलबाळ नसल्याने तो खूप दुःखी होता। संतानासाठी ते दर सोमवारी व्रत व पूजा करत असे। सावकाराची भक्ती पाहून माता पार्वती महादेवाला म्हणाल्या की हा सावकार तुमचा मोठा भक्त आहे। तो तुमची पूजा करतो आणि मोठ्या भक्तिभावाने व्रतही करतो। त्याची इच्छा पूर्ण केली पाहिजे। यावर महादेव म्हणाले की हे जग कर्माचे आहे, त्यामुळे ज्याचे जसे कर्म तसे त्याला फळ मिळेल। परंतु माता पार्वतीच्या जिद्दीपुढे महादेवाला त्यांचे म्हणणे ऐकावंच लागलं। त्यानुसार महादेव म्हणाले की सावकाराच्या नशिबात संतान सुख नसले तरी मी त्याला पुत्रप्राप्तीचे वरदान देतो, पण हा मुलगा फक्त 12 वर्षे जगेल। माता पार्वती आणि महादेवाने हे संभाषण सावकार ऐकत होता, त्यामुळे त्याला ना आनंद झाला ना दुःख, आणि त्याने पूर्वीप्रमाणेच व्रत आणि महादेवाची पूजा सुरू ठेवली। काही महिन्यांनी सावकाराच्या पत्नीने एक गोंडस बाळाला जन्म दिला। बाळाच्या जन्माने सावकाराच्या घरात आनंद होता, पण सावकार चिंतेत होता। मुलगा 11 वर्षांचा झाल्यावर त्याने आपल्या मुलाला काशीत शिक्षणासाठी पाठवले। सावकाराने मुलाच्या मामालाही सोबत पाठवले। सावकाराने आपल्या मेहुण्याला सांगितले होते की तो वाटेत जिथे जाईल तिथे यज्ञ करून ब्राह्मणांना अन्नदान करावे। त्यानुसार मामा आणि भाचा काशीत निघाले आणि वाटेत यज्ञ आणि ब्राह्मणांना भोजन देत गेले। वाटेत एका राज्यातील राजधानीत ते दोघे पोचले आणि जिथे राजाच्या मुलीचे लग्न होते, पण त्या ठिकाणी लग्नाची मिरवणूक घेऊन आलेल्या राजाच्या मुलाला एकच डोळा होता। वराला पाहून मुलगी लग्नाला नकार देईल अशी भीती राजपुत्राच्या वडिलांना होती। तेव्हा राजपुत्राच्या वडिलांनी नजर सावकाराच्या मुलावर पडली आणि त्याने विचार केला की या मुलाला लग्नापर्यंत वर बनूया आणि लग्नानंतर राजकुमारीला घेऊन जाऊया। त्यानुसार सावकाराच्या मुलासोबतच राजकुमारीचा विवाह पार पडला। सावकाराच्या मुलाने प्रामाणिकपणा दाखवत राजकन्येला घडलेला सर्व प्रकार सांगत, तुझे माझ्याशी लग्न झाले आहे। तुला ज्या राजकुमाराबरोबर पाठवले जाणार आहे तो एका डोळ्याने अंधळा आहे आणि मी काशीत शिक्षणाला जात आहे। सत्य जाणून मुलीने लग्नाच्या वरातीसोबत जाण्यास नकार दिला। काशीला पोचल्यावर सावकाराच्या मुलाने अभ्यास सुरू केला। सावकाराचा मुलगा 12 वर्षांचा झाला तेव्हा त्याने आपल्या मामाला सांगितले की त्याला बरे वाटत नाही। नंतर तो आत जाऊन झोपला। झोपल्यानंतर मुलाचे निधन झाले। हे कळाल्यानंतर मुलाचा मामा जोरजोरात रडू लागला। योगायोगाने त्या क्षणी महादेव आणि माता पार्वती तेथून जात होते। रडण्याचा आवाज ऐकून पार्वतीचे हृदय व्याकुळ झाले आणि मुलाला पुन्हा जिवंत केले पाहिजे, अन्यथा त्याच्या आई वडील दुःखाने मरतील, असे माता पार्वती महादेवाला म्हणाली। माता पार्वतीच्या विनंतीनुसार महादेवाने त्या मुलाला जीवन दिले। त्यानंतर यज्ञ करून आणि ब्राह्मणांना भोजन देऊन सावकाराचा मुलगा आणि त्याचा मामा घराकडे निघाले। ज्या राज्यात सावकाराचा मुलगा आणि राजकन्येचा विवाह झाला त्याच मार्गाने ते परतले। त्या राज्याच्या राजाने मुलाला ओळखले आणि राजकन्येला त्याच्यासोबत पाठवले। मुलगा घरी पोचला तेव्हा आई वडील घरात बसले होते आणि त्याने शपथ घेतली होती की जर मुलगा परत आला नाही तर आपण प्राणाची आहुती देऊ। मात्र मुलगा सुखरूप परत आल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला। त्यानंतर सावकाराने मुलगा आणि सुनेचे स्वागत केले आणि सोमवारच्या व्रताच्या प्रभावाने हे शक्य झाल्याचे लक्षात घेत त्याने महादेवाचे आभार मानले। त्यामुळे सोमवारच्या व्रताला खूप महत्त्व आहे। जो कोणी सोमवार व्रत पाळतो आणि ही कथा वाचतो किंवा ऐकतो त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे। तसेच दुसरी एक श्रावण सोमवाराची कथा। एका महादेवात तुमची कहाणी। 8 पाट नगर होतं, त्यात एक गरीब सवाशीण बाई राहत असे। तिनं आपलं श्रावण मास आला म्हणजे काय करावं, आपलं दर सोमवारी पहाटे सुटावं, स्नान करावं, पूजा घ्यावी, एक उपडा दुसरा उताना पसाभर तांदूळ घ्यावे व महादेवाचे देवळी जाऊन मनोभावे पूजा करावी। नंतर प्रार्थनेच्या वेळी जय महादेवा, हे घे फसकी व दे लक्ष्मी असं म्हणून महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करावे।
उरले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं असं 4 सोमवारी तिनं केलं. शंकर तिला प्रसन्न झाला. दिवसेंदिवस ती श्रीमंत झाली, मनामध्ये समाधान पावली. पुढं उद्यापनाच्या वेळी तिनं देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठवली. काशी विश्वेश्वराला रुपया पाठवला आणि व्रताची समाप्ती केली. शंकराने तिला निरोप पाठविला, अजून तुला नंदीच्या सेवेचं फळ मिळालं नाही. माझ्या सेवेचे तर अद्याप देणंच आहे. पुढे शंकरांनी तिला अपार देणं दिलं. तर जसा तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. श्रावण सोमवारची तिसरी कथा. एक आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला 4 बायका होत्या. राजाने एकेकीला एक काम वाटून दिलं. पहिलीला दुबदुबत्याचं काम सांगितलं, दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं, तिसरीला मुलाबाळांचं सांगितलं, चौथीला आपली सेवा करण्यास सांगितली. अशी कामं वाटून दिली. असं बरेच दिवस चाललं. पुढं बायकात भांडणं लागली. एक म्हणे तू का मुलाबाळांचं करावायचं, दुबदुबत्याचं का करू नये. दुसरी म्हणे हिनच का राजाची सेवा करावी, आम्ही का करू नये. तिसरी म्हणे मीच का स्वयंपाकीन बाई व्हावी. अशी आपली चौघींची भांडणं लागली. एके दिवशी राजाच्या हे कानी गेलं. राजाचं मन उद्विग्न झालं. मुख चिंताक्रांत झालं. तसाच उठला, कचेरीत गेला. इतक्यात तिथं वसिष्ठ ऋषी आले. राजाने त्यांना नमस्कार केला. बसायला आसन दिलं. वसिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं. चिंताक्रांत दिसलं. वसिष्ठांनी कारण पुसलं. राजाने सांगितलं. ऋषी व राजा उठले. राणीच्या महाली गेले. 4 राण्यांना एक ठाई हाक मारली. भांडणाचं कारण पुसलं. राण्याने सांगितलं. पहिली म्हणाली मीच का असं करावं, दुसरी म्हणाली मीच का असं करावं. अशी आपली चौघींनी कारणं सांगितलं. राजा म्हणाला मला आपली यांना हीच कामं सांगावीशी वाटतात. तेव्हा वसिष्ठांनी अंतर्दृष्टी लावली. भांडणाचं कारण शोधून काढलं. नंतर ते पहिल्या राणीकडे वळले. तिला म्हणाले अगं तुला दुबदुबत्याचं काम सांगितलं आहे ना. ती म्हणाली हो. तर मग एक आता तू आदल्या जन्मी गाय होतीस, रानात नेहमी चरत असशील. तिथं जवळच एक शिवलिंग होतं. भर 2 प्रहरी त्याचवर तू दुधाच्या धारा धरीस, त्याचवर अभिषेक करीस. त्यामुळे तुला हा जन्म आला आहे आणि राजाची राणी झालीस. पण गेल्या जन्मीचं व्रत अपुरं राहिलं. ते पुरं व्हावं म्हणून शंकरानं ही आज्ञा राजाला केली. त्यानं ती तुला सांगितली. तू ती मान्य कर. नवरास मनी शंकर धर. जसं तो सांगेल तशी तू वाग, म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील. अशा ऋषीने आशीर्वाद दिला. राणीनं त्यांना नमस्कार केला. भांडण सोडून दिलं आणि सुखा समाधानानं वागू लागली. पुढं काय झालं. ऋषी दुसऱ्या राणीकडे वळले. तिला विचारलं तू का ग भांडतेस. ती म्हणाली मीच का स्वयंपाकीन व्हावं, ह्याचं मला कारण सांगा. ऋषीने अंतर्धान पावलं. कारण शोधून काढलं. ते म्हणाले बाई आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस. कोरांना मागत असतील तेव्हा दर सोमवारी उपवास करीस. भिक्षेला जास, 5च घरी कोरानं मागस. त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवीस. ही भक्ती देवाला आवडली. त्यानं तुला राजाची राणी केली. राजाने तुला हे काम लावून दिलं. ते तू मान्य कर. सगळ्यांना जेवू घाल. सगळ्यांचाच आत्मा थंड कर, म्हणजे तुझं व्रत पूर्ण होईल. मनोभावे राजाची सेवा कर, म्हणजे ती शंकरास पावेल आणि ती तुला कैलास लाभेल. असा तिने आशीर्वाद दिला. राणीनं ऐकलं व ती सुखा समाधानाने वागू लागली. पुढं ऋषी तिसऱ्या राणीकडे वळाले. भांडणाचं कारण विचारलं. राणीनं सांगितलं. ऋषीने अंतर्धान लावले. पूर्वजन्मीची हकीकत जाणली. राणीला म्हणाले आदल्या जन्मी तू वानरीन होतीस. दर सोमवारी चांगली चांगली फळं शंकराला अर्पण करीस. स्वतः मात्र उपास करीस. असा तुझा नेम असे. म्हणून तुला देवानं राजाची राणी केली. तू दिलेल्या फळांची देवानं तुला मुलं दिली. राजाने ती तुला सांभाळायला लावली. ती तू आनंदाने सांभाळ. सुखानं वाग. ह्यातच तुझं कल्याण होईल. तुला शंकर प्रसन्न होईल. असा तिला आशीर्वाद दिला. राणीनं नमस्कार केला व सुखाने वागू लागली. आता पुढं काय झालं. ऋषी चौथ्या राणीकडे वळले. तिला भांडणाचं कारण विचारलं. तिनं सांगितलं. ऋषी म्हणाले आदल्या जन्मी तू घार होतीस. आभाळात तू उडत होतीस. त्याच्या खाली एक शिवलिंग होतं. भर 2 प्रहरी त्याच्यावर छाया धरीस, म्हणून तुला शंकर प्रसन्न झाला. त्यानं राजाची राणी केली आणि छप्पर पलंगावर बसविली. असं त्यानं तुला सुख दिलं. तसं तू राजाला दे, म्हणजे तुझं कल्याण होईल. असा आशीर्वाद दिला. ऋषींनी 4 राण्यांचं समाधान केलं आणि भांडण मिटवलं. राजाला आनंदी केलं व आपण निघून गेले. पुढं सगळ्या राण्या आनंदानं वागू लागल्या. तशात तुम्ही वागा. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.